स्वागत आहे तुमचं शाश्वत अकॅडमीच्या YouTube चॅनलला। बघा, नुकतंच रेल्वेजमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीचा संपूर्ण नोटिफिकेशनचा किंवा संपूर्ण जाहिरातीमधील पात्रता काय असेल किंवा वयोमर्यादा काय असेल, मग त्यासाठीचे आणखी पेपर पॅटर्न काय असेल, हा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड झालेला आहे। पण त्यामध्ये डिटेल सिलेबस काय असेल किंवा एक्झाम मध्ये कुठल्या कुठल्या स्टेजेस इन्व्हॉल्व होणार आहेत, कोणत्या कोणत्या स्टेजवर निगेटिव्ह मार्किंग आहे, कोणत्या स्टेजला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, नॉर्मलायझेशन कसं होईल, किती निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा पूर्ण सिलेबस काय असेल, सिलेबसचं पूर्ण डिकोड करून ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत। तर आपण डायरेक्ट व्हिडिओला इथे सुरुवात करणार आहोत। सगळ्यात पहिले आपल्याला पेपरचा जो आहे, आपल्याला पेपर पॅटर्न पाहायचा आहे की कुठल्या कुठल्या स्टेजेस मध्ये ही एक्झाम पार पडणार आहे। बघा, परीक्षेमध्ये सगळ्यात पहिली स्टेज राहणार आहे आपली CBT 1। CBT 1 ही फर्स्ट स्टेज राहणार, नंतर CBT 2 सेकंड स्टेज, नंतर ऍप्टिट्यूड टेस्ट, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर आपली मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे। आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात पहिला टप्पा जो आहे हा CBT 1 चा आहे। म्हणजे आपल्याला जी आता तयारी करायची आहे ही CBT 1 साठी तयारी करायची आहे, CBT 1 साठी तयारी करायची। आणखी एक लक्षात घ्यायचं, ही CBT 1 जी आहे ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे, क्वालिफाईंग नेचरची। म्हणजे CBT 1 चे जे मार्क आहेत हे फक्त तुम्हाला CBT 2 या स्टेजला घेऊन जाण्यासाठीच क्वालिफाईंग नेचरचे राहणार आहेत। म्हणजे जो तुमचा फायनल मेरिट येणार आहे, फायनल मेरिट, ज्या मेरिटवर तुमची नियुक्ती होणार आहे पुढे ऍज अ लोको पायलट, ऍज अ असिस्टंट लोको पायलट जे तुमची नियुक्ती होणार आहे, तो जो फायनल मेरिट लिस्ट लागेल त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये CBT 1 चे मार्क जे आहेत हे गृहीत धरल्या जाणार नाहीत। CBT 1 चे जे मार्क्स आहेत हे फक्त CBT 2 या एक्झाम साठी क्वालिफाय होण्यासाठीच पात्र राहतील, बरोबर। आता पूर्ण पेपर पॅटर्न वगैरे मी तुम्हाला सांगेलच, आपण यातील ना एक एक स्टेज बघणार आहोत। सगळ्यात पहिले CBT 1 पाहू, CBT 1 चा पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे किंवा त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का हे पाहू, नंतर मग CBT 2 आणि नंतर मग ऍप्टिट्यूड टेस्ट कडे आपण जाणार आहोत, बरोबर। सगळ्यात पहिले आपण CBT 1 कडे जाऊ। CBT 1 चा पेपर पॅटर्न वगैरे काय असेल हे इथे लक्षात घ्या। CBT 1 ला आपल्याला काय आहे, CBT 1 साठी एक स्क्रीनिंग एक्झाम आहे ही, इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर CBT 2। म्हणजे जर आपण यामध्ये क्वालिफाय केलं तर आपण CBT 2 ला क्वालिफाईंग राहणार आहे। नंतर द मार्क्स ऑफ CBT 1 शॅल नॉट बी काउंटेड व्हाईल प्रिपेअरिंग फॉर द फायनल पॅनल। फायनल पॅनल कडे जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा CBT 1 चे मार्क्स हे काउंट केले जाणार नाही, हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, पेपर पॅटर्न बघायचं आहे। पेपर पॅटर्न आणि सिलेबस काय असेल पेपर CBT 1 साठी, CBT 1 ही टोटल 1 घंटेची राहणार आहे। 1 घंटा, त्यामध्ये 75 क्वेश्चन्स आणि 75 मार्क। 75 मार्कांसाठी 75 प्रश्नांची 1 घंटेची परीक्षा घेण्यात येणार आहे, जी कम्प्युटर बेस्ड राहणार आहे, जी कम्प्युटरवर पार पडेल। आणि त्यासाठी आपल्याला 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आपल्याला त्या परीक्षेसाठी आहे। नॉर्मलायझेशन ऑफ अ मार्क्स विल बी डन फॉर द CBTs हेल्ड इन द मल्टिपल शिफ्ट्स। जर ही परीक्षा मल्टिपल शिफ्ट्स मध्ये झाली, एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये जर झाली तर यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे। मिनिमम पास पर्सेंटेज, म्हणजे मिनिमम जर मेरिट जी याची लिस्ट लागणार आहे, CBT 1 ची जी लिस्ट लागणार आहे ज्यावरून आपण CBT 2 मध्ये एंटर होणार आहोत, तर त्यासाठी मिनिमम EWS जर असेल किंवा अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40% लागतील, मिनिमम 40% मार्क्स। नंतर ओबीसी साठी 30%, SC साठी 30% आणि ST साठी 25% चा क्रायटेरिया इथे आपल्याला देण्यात आलेला आहे। जे क्वेश्चन्स राहणार आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहणार आहे, म्हणजे MCQ फॉर्मॅट मध्ये आपला पेपर हा पार पडणार आहे। आता यासाठीचा सिलेबस कुठला कुठला राहणार, CBT 1 साठीचा सिलेबस आपल्याला बघायचा आहे। CBT 1 साठी सिलेबस कुठला कुठला राहील, सगळ्यात पहिले आहे मॅथमॅटिक्स। मॅथमॅटिक्स मध्ये कुठला सिलेबस दिलेला आहे, तर नंबर सिस्टीम, बॉडमॉस, डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, LCM, HCF, रेशियो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेज्युरेशन अँड टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज, कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक्स, पाइप्स अँड सिस्टम। हे सर्व सिलेबस जो आहे हा आपला स्पेशल मॅथमॅटिक्सचा सिलेबस दिलेला आहे। आता हा जो सिलेबस आहे हा तुम्हाला एकदा पूर्ण वाचून पूर्ण यासाठी प्रिपरेशन करायची आहे। सिलेबसची जी PDF आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये त्याची पूर्ण काय PDF ची एक लिंक देऊन देणार, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही PDF बघू शकता। जी नोटिफिकेशन, जी जाहिरात आलेली आहे
त्या जाहिरातीमध्ये सिलेबस मेन्शन केलेला आहे. मी तुम्हाला जाहिरातीची जी PDF आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, त्यावरून तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपल्याला मेंटल ॲबिलिटी. मेंटल ॲबिलिटी म्हणजेच आपल्या भाषेमध्ये रिझनिंग. सर्व रिझनिंगचा कंटेंट आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे. जसं पहा अॅनालॉजीज आहे, अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग आहे. आणि परीक्षा जी आहे ही मराठीमध्ये पण राहणार आणि इंग्लिशमध्ये पण राहणार आहे. म्हणजे आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा परीक्षा आहे. ही सर्वात आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. कारण जे विद्यार्थ्यांनी आता सरळ सेवा दिली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आता पोलीस भरतीची प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांच्यासाठी तर ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर जर रेल्वेची एक्झाम जर इंग्लिशमध्ये वगैरे असती, इंग्लिश आणि हिंदीमध्ये असती, तर आपल्याला त्याचा कुठेतरी वेगळा अभ्यास करावा लागतो. पण आता तुम्हाला असं करावं लागणार आहे का? तर नाही, कारण रेल्वेची एक्झाम सुद्धा आता तुमच्यासाठी मराठीमध्ये अवेलेबल राहणार आहे. तर हे सर्व जो सिलेबस आहे हा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा कव्हर करू शकता. नंतर रिझनिंग बघितलं आपण. सेकंड टॉपिक आहे रिझनिंग. रिझनिंगचे काही आपल्याला सब पॉइंट्स त्यामध्ये दिलेले आहे, जे तुम्ही वाचून घ्या. नंतर जनरल सायन्स आहे. जनरल सायन्स मध्ये इथे मेन्शन केलेलं आहे आपल्याला, द सिलेबस अंडर दिस शाल कव्हर द फिजिक्स, केमिस्ट्री अँड द लाईफ सायन्स. म्हणजे आपलं जे डे टू डे लाईफ मध्ये जे विज्ञानाचे जे कन्सेप्ट असतील त्या फिजिक्स आणि केमिस्ट्री हे पूर्ण जनरल सायन्स आपल्याला काय राहणार आहे इथे कव्हर करायचं आहे. आणि नंतर लास्ट सब्जेक्ट आहे आपला जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी राहणार आहे? करंट अफेअर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटीज अँड इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड देअर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स. हे सर्व आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे? तर जनरल अवेअरनेस मध्ये इथे कव्हर करायचं आहे. ही पूर्ण आपली CBT 1 झालेली आहे. CBT 1 यामध्ये जनरल सायन्स हा स्पेशल दिलेला आहे. म्हणजे कुठेतरी याचं वेटेज जे राहणार आहे हे स्पेशल सर्व याला सारखंच वेटेज राहू शकते. त्यामुळे तुम्हाला सर्व याची जी आहे प्रिपरेशन ही व्यवस्थित करायची आहे. आणि यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपली एक बॅच सुरू होत आहे, जी रेल्वेजची आहे. स्पेशल रेल्वेजची एक बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये ही आपली फॅकल्टी टीम आहे की पूर्ण आपल्याला काय करेल, गायडन्स करेल. बॅच ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. जर तुम्हाला बॅच वगैरे त्याची फीस फक्त 1200 रुपये इथे आपण ठेवलेली आहे. आणि बॅच ही 26 जानेवारी पासून सुरू होणार आहे. 26 जानेवारी पासून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. बॅच परचेस करायची असेल तर आपल्या ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता, पण 26 जानेवारीच्या नंतर. बरोबर. त्यामध्ये आपले सगळे सब्जेक्ट कव्हर होणार आहे, जसं जनरल सायन्स, मॅथ्स अँड मेंटल ॲबिलिटी आणि जनरल अवेअरनेस. हे सर्व सब्जेक्ट आपले त्या बॅच मध्ये कव्हर होतील CBT 1 ची. बरोबर. नेक्स्ट आपण आपल्या पॅटर्नवर येऊ किंवा सिलेबसवर येणार आहे. आपण आता CBT 1 बद्दल सर्व पाहिलं. CBT 1 चा पेपर 75 मार्कांचा, 75 प्रश्न आणि 1 घंट्याचा पेपर राहील. आणि त्यासाठी हे 4 टॉपिक जे आहे हे सिलेबसला राहणार आहे. नंतर आपली CBT 2 होईल. बघा, हा विचार करू नका की जेव्हा CBT 1 क्लिअर होईल तेव्हा मी CBT 2चं बघेल किंवा नंतर ऍप्टिट्यूड टेस्टचं पाहिल, असं करू नका. आधीच त्याचं सिलेबस वगैरे आपल्याला माहिती पाहिजे. CBT 2 मध्ये पहा, CBT 2 शाल बी डन RRB वाईज अँड कम्युनिटी वाईज. म्हणजेच ज्या रिजन मधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या रिजनचा किंवा जी कम्युनिटी वाईज हे काय होणार आहे, तर नॉर्मलायझेशन मार्क्सद्वारे एक मेरिट डिक्लेअर करण्यात येणार आहे. CBT 1चं एक मेरिट डिक्लेअर होईल. कशा वाईज? कम्युनिटी वाईज किंवा जे RRB वाईज हे मेरिट डिक्लेअर होईल. आणि त्या मेरिटमध्ये ठरलेल्या विद्यार्थ्यांना CBT 2 साठी पात्र केले जाणार आहे. मग किती विद्यार्थी CBT 2 साठी पात्र राहतील? तर आपल्या जेवढ्या टोटल वॅकन्सीज आहेत त्यांच्या 15 पट. जेवढ्या आपल्या टोटल वॅकन्सीज आहेत त्याच्या 15 पट विद्यार्थी हे नेक्स्ट स्टेज मध्ये जाणार आहेत. आणि हे जे होणार आहे हे आपल्या RRB वाईज होणार आहे. समजा आपण जर इथे एक्झाम्पल घेतलं, जसं मुंबई सेंट्रलच्या जर आपण पाहिलं तर 411 पोस्ट आहेत. बरोबर. टोटल जागा किती आहेत? 411. मग 411च्या 14 पट विद्यार्थी हे CBT 2 साठी इथे घेण्यात येणार आहे. 411चे 14 पट विद्यार्थी म्हणजे जवळपास नियर अबाउट आपण 6000 विद्यार्थी पकडू. 6000 विद्यार्थी हे काय घेण्यात येतील, तर CBT 2 साठी घेण्यात येणार आहे. आता असं प्रत्येक RRBचं, प्रत्येक रिजनचं, प्रत्येक झोनसाठी वेगवेगळा हा राहू शकतो. बरोबर. वेगवेगळी संख्या ही राहू शकते. पण एक लक्षात ठेवा, जेवढे आपल्या वॅकन्सीज आहेत, जेवढे पद आहेत त्याच्या 15 पट विद्यार्थी हे CBT 2 साठी इथे पात्र राहणार आहेत. बरोबर. नेक्स्ट बघा, इथे आपल्याला इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे. या स्टेजला आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग इथे आपल्याला राहणार आहे. नंतर द फायनल पॅनल्स ऑफ द ALP विल बी प्रिपेअर्ड only on the basis of the marks and the merit of the candidates in CBT 2 and CBAT. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जे फायनल मेरिट आहे ज्यावरून आपली नियुक्ती होणार आहे, हे फायनल मेरिट फक्त 2च गोष्टींवर डिपेंड असेल. एक म्हणजे CBT 2 वर
आणि दुसरं म्हणजे CBAT वर, म्हणजे जी आपली ऍप्टिट्यूड टेस्ट राहणार आहे ही, या दोनच याच्यावर आपलं जे फायनल मेरिट आहे, जी फायनल नियुक्ती होणार आहे त्याचे जे मेरिट आहे हे फक्त या 2 स्टेजेसवर ठरणार आहे. फक्त 2 स्टेजेसवर आपल्या इथे ठरणार आहे. आता आपण पूर्ण CBT 2 चा जो सिलेबस आहे हा सिलेबस बघणार आहोत. पूर्ण CBT 2 साठीचा सिलेबस आपल्याला इथे पाहायचा आहे. सगळ्यात पहिले पहा, CBT 2 हे पार्ट ए आणि पार्ट बी अशा 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. CBT 2 ही 2 पार्ट मध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. टोटल 2.5 तासाचा पेपर राहणार आहे, जो 175 प्रश्नांसाठी राहणार आहे. बरोबर, 2.5 तासाचा पेपर आहे. त्याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असा डिवाइड करण्यात आलेला आहे. पार्ट ए आणि पार्ट बी असा तो डिवाइड करण्यात आलेला आहे. पार्ट ए जो आहे हा 1.5 तासचा राहणार आहे. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटाचा पार्ट ए राहणार आहे आणि नंतर 1 तास साठी आपला पार्ट बी राहणार आहे. पार्ट ए मध्ये आपले 100 प्रश्न आणि पार्ट बी मध्ये 75 प्रश्न राहणार आहेत. आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग इथे राहणार. नंतर नॉर्मलायझेशन मार्क्स विल बी डन ऍज द CBT हेल्ड इन मल्टिपल शिफ्ट्स. मल्टिपल शिफ्ट्स मध्ये ही एक्झाम पार पडणार आहे, म्हणून इथे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. पार्ट ए साठी मिनिमम पास पर्सेंटेज आपल्याला आहे. अनरिझर्व कॅटेगरी असेल तर 40%, ओबीसी असेल तर 30, SC ST असेल तर 30 आणि ST असेल तर 25. एवढं आपल्याला सर्व इथे क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ओनली द मार्क्स स्कोर्ड इन अ पार्ट ए शाल बी काउंटेड फॉर शॉर्ट लिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स फॉर फर्दर स्टेजेस ऑफ दिस रिक्वायरमेंट. म्हणजे समोरच्या ज्या स्टेज राहणार आहे त्यासाठी फक्त CBT 1 मधला हा जो पार्ट 1 आहे, CBT 1 मधील हा जो पार्ट 1 आहे याचेच मार्क्स काउंट केले जाणार आहेत. कारण पार्ट बी हा फक्त क्वालिफाईंग स्वरूपाचा राहणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 35% मार्क क्वालिफाय करायचे आहेत. पार्ट बी काय आहे? पार्ट बी इथे क्वालिफाईंग राहणार आहे. क्वालिफाईंग नेचरचा आहे पार्ट बी. आणि पार्ट ए चे जे मार्क आहेत हे आपल्याला फायनल मेरिट लिस्टला लागणार आहेत. आता फायनल मेरिट लिस्टला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कुठल्या कुठल्या गोष्टी येणार आहेत फायनल मेरिट लिस्ट मध्ये. एक म्हणजे CBT 2 मधला पार्ट ए आणि दुसरा आहे CBAT. ह्या दोन्ही याची एक फायनल मेरिट लिस्ट आपल्याला लागणार आहे. CBT 1 चा स्कोर तिथे गृहीत धरला जाणार नाही आणि CBT 2 मधल्या पार्ट बी चा स्कोर सुद्धा त्यामध्ये गृहीत धरला जाणार नाही. तर पहा इथे CBT 2 मधला जो पार्ट बी आहे हा एक क्वालिफाईंग नेचरचा आहे आणि जो पार्ट 1 आहे, पार्ट ए आहे, तो आपल्याला तिथे मार्क्स काउंट केले जाणार आहेत. मग त्यासाठीचा सिलेबस काय असेल? त्यासाठीचा सिलेबस काय आहे? पार्ट ए चा सिलेबस पहा. पार्ट ए च्या सिलेबस मध्ये मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग राहणार आहे आणि बस हे 3च टॉपिक. या 3 टॉपिकवर आपला पूर्ण पार्ट ए डिपेंड आहे आणि पार्ट ए वरच आपलं मेरिट लागणार आहे. कशावर लागणार आहे? पार्ट ए आणि एक ऍप्टिट्यूड टेस्ट, दोनच पकडून आपलं मेरिट लागणार आहे. त्यामुळे हे सब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत आणि हे सब्जेक्टच तुम्हाला CBT 1 साठी सुद्धा आहेत. फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही CBT 2 मध्ये पार्ट ए मध्ये जासाल तर त्याची लेवल थोडी हार्ड होईल किंवा थोडं टफ विचारल्या जातील. नंतर आपण CBT 2 चा पार्ट बी पाहणार आहोत. CBT 2 चा पार्ट बी. पार्ट बी हा जस्ट क्वालिफाईंग नेचरचा आहे. त्याच्यामध्ये क्वालिफाईंग पर्सेंटेज आहेत आपल्याला 35%. क्वालिफाईंग पर्सेंटेज किती आहे आपल्यासाठी? तर 35% हे क्वालिफाईंग पर्सेंटेज राहणार आहेत. बरोबर. नेक्स्ट सिलेबस काय काय राहील CBT 2 साठी? आता CBT 2 मध्ये आपल्याला 35% द्यायचे आहेत. बरोबर, 35% घ्यायचे आहेत. तर त्यासाठीचा सिलेबस कुठला राहील? तर तो प्रत्येक ट्रेंडनुसार वेगवेगळा सिलेबस आहे. जसं तुमचा ITI चा जो ट्रेंड असेल त्यासाठी वेगवेगळा सिलेबस राहणार आहे. कुठला ट्रेड आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग जसं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशन ऑफ द व्हेरियस स्ट्रीम जर असेल तर त्यासाठी हा सिलेबस आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. सर्वच जर सिलेबस मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करत बसली तर कुठेतरी आपला व्हिडिओची जी लेंथ आहे ही वाढेल आणि त्यामुळे ज्या ट्रेडशी रिलेटेड तुम्ही असाल तर हा सिलेबस तुम्ही स्वतः वाचू शकता. कारण हा जो आहे हा पार्ट बी चा CBT 2 मध्ये पार्ट बी चा सिलेबस राहणार आहे. जी पण तयारी करायची आहे ही रेल्वेची तयारी करताना CBT 1 साठी तुम्ही एवढी परफेक्ट तयारी करा की ती तुम्हाला CBT 2 मधील पार्ट ए साठी सुद्धा कामात आली पाहिजे. आणि रेल्वेच्या ज्या ह्या असिस्टंट लोको पायलटच्या जरी जागा असल्या तरी तुम्हाला फॅसिलिटी वगैरे माहितीच असतील. जर तुम्ही रेल्वे विभागामध्ये वगैरे गेला तर फॅसिलिटीज म्हटलं तर मेडिकल फॅसिलिटीज भेटतात किंवा नंतर आपल्या ज्या राहण्याच्या फॅसिलिटीज असतात त्या सुद्धा खूप चांगल्या आहेत. फक्त पेमेंटवर किंवा त्याच्या
पूर्ण पेपर पॅटर्नवर जाऊ नका. पेपर पॅटर्न हा एवढा मोठा यासाठीच ठेवण्यात आलेला आहे कारण फॅसिलिटीज पण तेवढ्याच जास्त आहेत, बरोबर. आणि रेल्वेची जॉब म्हणजे एक सिक्युअर जॉब असते, म्हणून एक लक्षात घ्या, पूर्ण पेपर पॅटर्न तुम्हाला व्यवस्थित समजून त्यावर वर्क करायचं आहे. नेक्स्ट मग आपण सीबीटी 2 चं पाहिलं. आता सीबीटी 2 क्लिअर केल्यानंतर आपल्याकडे एक आणखी एक्झाम असते ती म्हणजे सीबीएटी म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट. ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्टचा सर्व सिलेबस हा आपल्याला त्यांच्या वेबसाईट जी रेल्वेज इंडियन रेल्वेची जी वेबसाईट आहे त्यावर मेन्शन केलेला आहे. इथे जर आपण पाहिलं कॅन्डिडेट्स इक्वल टू द 8 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ एएलपी वॅकन्सीज. एएलपी वॅकन्सीज जसं आपल्या 5000च्या वर ज्या जागा आहेत त्याच्या 8 मल्टिप्लाय म्हणजे त्याच्या 8 पट एवढे विद्यार्थी तिथे घेण्यात येणार आहेत. म्हणजे 40,000 विद्यार्थी या ऍप्टिट्यूड टेस्टला पात्र असतील. तिकडे आपण पाहिलं 15 पट राहणार आहे आणि इकडे 8 पट राहणार आहेत. ऑन द बेसिस ऑफ देअर मार्क्स इन पार्ट ए. पार्ट ए मध्ये जेवढे त्यांचे मार्क्स राहणार आहेत ऑफ सीबीटी 2 and the application reserve rules and provide they are qualifying for the part B of the CBT 2. Such shortlist candidates should be produce their vision certificate. Vision certificate त्यांना एक इथे द्यायचं आहे, बरोबर. It is the mandatory to clear each test battery and the section of CBAT separately. CBAT चे जेवढे सेक्शन्स राहणार आहेत ते तुम्हाला सेपरेटली काय करायचे आहेत, इथे क्वालिफाय करायचे आहेत. The CBAT shall be only in the English and Hindi language. जी सीबीएटी जी तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट राहणार आहे ही फक्त हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मध्येच राहू शकते. नंतर क्वालिफाईंग मार्क्स बघा इथे कुठले किती आहे तर मस्ट बी मिनिमम टी स्कोअर ऑफ 42 मार्क्स इन इच टेस्ट. इच टेस्ट मध्ये त्याचे काही सेशन्स राहतील. याच्याबद्दलची जी डिटेल माहिती आहे ही आपल्याला या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यामध्ये काही सेशन्स असतात तर त्या प्रत्येक सेशन्स मध्ये तुम्हाला 42 मार्क्स घ्यायचे आहेत, बरोबर. नंतर आपल्याला सर्वात महत्वाचा पॉइंट हा राहणार आहे इथे. The merit list will be prepared. बरोबर. The merit list will be prepared only from amongst the candidates qualifying in the CBAT. 70% of weightage will be given for the marks obtained in a part A of a CBT 2 and the 30% weightage for the score obtained in the CBAT. म्हणजेच जे कॅन्डिडेट्स CBAT क्लिअर करतील तेच कॅन्डिडेट्स समोर जे नियुक्ती आहे त्यासाठी पात्र राहणार आहेत, बरोबर. मग त्याच्यामध्ये जो फायनल स्कोर राहील आपला, जो फायनल मेरिट राहणार आहे, मी तेव्हाचे जे फायनल मेरिट बद्दल बोलत आहे तर हा फायनल मेरिट याच्यामध्ये 70% वेटेज हे आपलं कशाचं राहणार आहे तर सीबीटी 2 चं. आणि सीबीटी 2 मधल्या कोणाचं, सीबीटी 2 मधला जो पार्ट ए आहे त्याचा. आणि 30% वेटेज कशाचं आहे, 30% वेटेज कशाचं राहणार आहे तर सीबीएटी. 30% वेटेज कशाचं आहे तर सीबीएटी. असं टोटल 100% मेरिट लिस्ट आपल्याला इथे लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला सीबीटी 2 मधल्या पार्ट ए मध्ये सुद्धा चांगला स्कोर करायचा आहे आणि सीबीएटी मधल्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे कारण तेच मार्क्स जे आहेत आपल्याला पकडल्या जाणार आहेत. नंतरची प्रोसेस राहणार आहे आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जेवढे वॅकन्सीज असतील तेवढ्या यांची एक शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे on the basis of the marks and the merit of the candidates in the part A of a CBT 2 and the qualifying part B of a CBT 2 and the scores in CBAT candidates equal to the number of vacancies will be shortlist for the document verification. Document verification साठी जेवढ्या वॅकन्सीज आहेत तेवढ्याच कॅन्डिडेट्सला शॉर्टलिस्ट करण्यात येईल. म्हणजेच आपल्या ज्या वॅकन्सीज आहे 5996 किंवा 5696 जेवढ्या आपल्या वॅकन्सीज आहेत तेवढ्याच वॅकन्सी म्हणजे तेवढेच कॅन्डिडेट काय केले जातील तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काय आहे आपलं तर डायरेक्ट मेडिकल टेस्ट राहणार आहे, बरोबर. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आपली मेडिकल टेस्ट, जसं आपण इथे पाहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आपली काय राहणार आहे तर मेडिकल टेस्ट इथे राहणार आहे, मेडिकल एक्झामिनेशन इथे राहणार आहे, बरोबर. आता हे सर्व मी तुम्हाला सिलेबस किंवा पॅटर्न समजून सांगितलेला आहे. एक ओव्हरऑल पॅटर्न आहे हा आपला. पॅटर्न जरी किचकट असला तरी जॉब ही खूप चांगली आहे, खूप सिक्युअर जॉब आहे. पुन्हा त्यामध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत जॉबच्या ह्या पण खूप चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. आता यासाठी जी बॅच आहे ही तुम्ही बॅच सुद्धा परचेस करू शकता. बॅच मध्ये जे पण तुम्हाला गायडन्स आहे ते जवळपास पूर्ण नियुक्तीपर्यंतचं गायडन्स आपण प्रोव्हाइड करू. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत, बरोबर. नियुक्तीपर्यंत सोबत आहोत. त्यासाठी तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे.
पुन्हा जर तुम्हाला हा सिलेबस, या सिलेबसची जर पीडीएफ पाहिजे असेल तर ती पीडीएफ जाहिरातमध्येच हा सिलेबस मेन्शन करण्यात आलेला आहे. जाहिरातची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला टेलिग्रामची जी लिंक टाकत आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्यावर तुम्हाला जाहिरातमध्ये सिलेबस हा मिळणार आहे. आणखी पण या जाहिरातीशी संबंधित किंवा सिलेबसशी संबंधित किंवा आपल्या कोर्सशी संबंधित जर तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल, कुठलीही माहिती जर पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.